नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 43। तर विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परीक्षा होईपर्यंत आपण दिवसाला 2 ते 3 व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपण काय करायचं आहे की आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी दररोज दिवसभर जे काही व्हिडिओ बनवाल त्याची नोटिफिकेशन, त्याची अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल। तर बघा, प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आहे? सर्व ऑप्शन तुम्ही देखील स्वतः नीट काळजीपूर्वक वाचून घ्या। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2026। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लवके असल्याने स्वयंपोषी असतात? तर बघा, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युग्लिना। पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना डॅश डॅश या ठिकाणी आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शिरपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारताने नावे दिलेली तिरंगा पॉईंट व शिवशक्ती स्थळ ही स्थाने कोठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चंद्रावर आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी साम्राज्यवादी। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्यात साजरा होणारा अटक्कल बोंगल हा उत्सव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोणार आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा कोणत्या देशाच्या संघाने जिंकली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम असं आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? बघा, कोणत्या देशात आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इक्वेडोर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला येणाऱ्या काळात किंवा यापुढचे व्हिडिओ कोणत्या परीक्षेसाठी पाहिजे। सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून सांगा की तुम्हाला येणाऱ्या काळातील व्हिडिओ किंवा असेच प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ कोणत्या एक्झामसाठी किंवा कोणत्या परीक्षेसाठी पाहिजे, कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यातून भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 12चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तराखंड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर वीर शॉ आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 15 बघा, नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्रीलंका आणि मॉरिशस आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16 आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 17 चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चपळ. प्रश्न क्रमांक 18 त्याने बैलास मारले मधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सकर्मक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे, काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अपूर्ण वर्तमान काळ आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुणविशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विकल्पबोधक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालील वाक्याचा प्रकार सांगा. वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कविता. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर छोटीशी रिक्वेस्ट आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व परीक्षांसाठी असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक देखील नक्की करा. तर प्रश्न क्रमांक 24 बघा, परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्यप्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अज्ञार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपमा. प्रश्न क्रमांक 26 दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 27 पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 29 पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी